नमस्कार, मी रजनीश जोशी. आपण पाहत आहात माध्यम वृत्त. ज्येष्ठ दिवंगत अभिनेते निळू फुले यांचा आज स्मृतिदिन. निळू फुले हे एक बहुआयामी व्यक्तिमत्व होतं. म्हणजे केवळ ते अभिनेते होते किंवा नट होते इतक्यापुरतं त्यांचं व्यक्तिमत्व मर्यादित नाही आहे. त्यांचं सगळं जीवन जे आहे हे रंगकर्मी म्हणून किंवा अभिनेते म्हणून तर सगळ्यांना माहिती आहेच, परंतु त्याहीपेक्षा त्यांच्या व्यक्तिमत्वाचे जे अन्य पैलू आहेत त्याच्यामधले समाजवादी कार्यकर्ता म्हणून त्यांनी जे काम केलेलं आहे ते, किंवा अन्यायाविरुद्ध किंवा अन्यायी राजकीय निर्णयाविरुद्ध त्यांनी थेट भूमिका घेतलेली आहे. त्याचप्रमाणे गोवा मुक्तीसंग्रामामध्ये त्यांचा सहभाग होता. 1942च्या चले जाव जे चळवळ झालेली आहे त्या चळवळीमध्ये सुद्धा त्यांनी खारीचा वाटा उचललेला आहे. कला पथकाच्या माध्यमामधून त्यांनी बहुजनांमध्ये जागृती करण्याचा प्रयत्न केलेला आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमधला तर तो अग्रणी नेता असं म्हटलं तरी सुद्धा वावगं ठरणार नाही. त्याच्यानंतर त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीसाठी सुद्धा खूप मोठं काम केलेलं आहे. त्यानंतर आपल्या विचाराचे उमेदवार निवडून आले पाहिजेत यासाठी त्यांनी स्वतः राजकीय भूमिकासुद्धा घेतलेली आहे आणि ती घेताना कुठल्याही पद्धतीचं दडपण त्यांनी स्वीकारलेलं नाही आहे. त्याच पद्धतीने सत्तेचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे आणि सत्ता जी आहे ही सर्वसामान्य माणसापर्यंत पोचली पाहिजे. सर्वसामान्य माणसाला सत्तेचा लाभ झाला पाहिजे ही त्यांची भूमिका होती आणि त्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केलेले आहेत. पडद्यामागच्या कलावंतांना देखील आपण मदत करावी, त्यांच्या अडीअडचणीला धावून जावं अशी त्यांची भूमिका होती. त्यांनी अनेक वेळा आपल्या मानधनामधले, म्हणजे नाटकासाठी त्यांना जे मानधन मिळायचं त्या मानधनामधलं मोठं योगदान जे आहे ते अशा पद्धतीने पडद्यामागच्या कलावंतांकरता दिलेलं आहे. त्यासाठी त्यांनी सामाजिक कृतज्ञता निधी यासारखी एक मोठी मोहीम राबवली आणि त्या माध्यमामधून जवळपास 1 कोटी रुपये किंवा त्यापेक्षा जास्त मोठा निधी त्यांनी उभा करण्यासाठी सगळ्या कलावंतांना एकत्र घेतलं आणि ही एक मोठी मोहीम राबवलेली आहे. युवक क्रांती दलाच्या माध्यमातून तरुणांमध्ये त्यांनी क्रांतीची बीजं पेरलेली आहेत. त्याचप्रमाणे जे कलावंत निरक्षर असायचे परंतु त्यांना नाटकामध्ये काम केल्यामुळं 4 पैसे मिळायचे, अशा निरक्षर कलावंतांकडून त्यांचं पाठांतरसुद्धा घेण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. म्हणजे सिनेमा आणि नाटकाच्या निर्मात्यांकडून कुठल्याही पद्धतीच्या वाढीव मानधनाची अपेक्षा न करता ते अखंडपणे कार्यरत राहिलेले आहेत. म्हणजे कुटुंबातला प्रेमळ पिता आहे, पती आहे, भाऊ आणि मुलगा अशी सगळी नाती त्यांनी कुटुंब प्रमुख म्हणून, कुटुंबवत्सल म्हणून निभावलेली आहेत. म्हणजे हा माणूस केवळ नट नव्हता तर सामाजिक कार्यकर्ता होता, अभिनेता होता, कुटुंबवत्सल अशा पद्धतीचा माणूस होता. त्याचप्रमाणे त्यांनी आपल्या मित्रांना सुद्धा अनेक वेळा मदत केलेली आहे. एखाद्याला मदत लागली तर अर्ध्या रात्रीसुद्धा त्यांनी आपली मदत त्यांना देऊ केलेली आहे. म्हणजे केवळ जबरदस्त अभिनयानं रसिकांच्या हृदयामध्ये अभेद्य स्थान तर त्यांनी मिळवलेलं आहेच, परंतु त्यांचं हे जे माणूस म्हणून असलेलं मोठेपण आहे ते सुद्धा वादातीत होतं आणि ते सर्वसामान्य लोकांनी लक्षात घेण्यासारखं आहे. खरं तर आपल्याला असं वाटतं की भाऊ हे राजकीय भूमिका करण्यामुळं अतिशय इरसाल वगैरे अशा पद्धतीच्या त्यांच्या भूमिकांमुळं त्यांचं व्यक्तिमत्व तशा पद्धतीचं असेल, परंतु तसं नव्हतं. ते वास्तविक जीवनामध्ये अतिशय संकोची, भिडस्त स्वभावाचे होते. परंतु ज्या वेळेला एखादी भूमिका घ्यायची असते त्यावेळेला त्यांनी आक्रमक कार्यकर्ता म्हणून सुद्धा वावर केलेला आहे आणि सामाजिक ह्याच्यामधलं त्यांचं अशा पद्धतीचं वावरणं जे होतं ते त्यांच्या विरोधकांच्या छातीमध्ये धडकी भरवणारं होतं. म्हणजे त्यांनी सतत आयुष्यामध्ये धावपळ केली, वेगवेगळ्या भूमिका घेतल्या, उपक्रम राबवले आणि सतत कार्यरत राहिले. निळूभाऊंनी राजकीय भूमिका केल्या आणि आपली अभिनयाची शक्ती दवडली अशा पद्धतीची टीका त्यांच्यावर केली जात असे. परंतु एक लक्षात घेतलं पाहिजे की अशा पद्धतीच्या भूमिका भाऊंकडं सातत्याने चालत यायच्या आणि अशा भूमिका केल्यामुळं एकतर संबंधित निर्माता जो आहे त्या निर्मात्याचं चित्रपट जो असेल तो चित्रपट किंवा नाटक हे चालत असे आणि अशा पद्धतीची नाटकं किंवा अशा पद्धतीचे चित्रपट चालल्यामुळं
पडद्यामागचे कलावंत जे असायचे किंवा छोट्या मोठ्या भूमिका करणारे जे कलावंत असायचे त्यांच्यासुद्धा उपजीविकेला एक प्रकारची मदत मिळत असे. आपल्याला भाऊंच्या बाबतीत जर विचार करायचा झाला तर डॉक्टर राम मनोहर लोहिया हे त्यांचं दैवत होतं. आता खरं सांगायचं तर भाऊ हे नास्तिक होते, पण लोहियाजींवरती त्यांची श्रद्धा होती. म्हणजे अगदी देवावरती श्रद्धा असते ना एखाद्या भाविकाची, तितकी श्रद्धा त्यांची डॉक्टर लोहियांवरती होती. लोहिया हे स्वतंत्र भारतातल्या विरोधी पक्षाचे अतिशय झुंजार, बुद्धिमान, क्रांतिकारक विचाराचे समाजवादी नेते होते. समाजवाद, स्वातंत्र्य, समता या स्थूल आणि निर्गुण कल्पनांना साकार करण्यासाठी लोहियाजींनी अतिशय मेहनत घेतलेली आहे. त्यांची त्याग आणि बुद्धिमत्ता अफाट होती. भाऊंनी लोहियाजींच्या चरणी आपलं समर्पण केलेलं होतं, म्हणजे वैचारिक समर्पण केलेलं होतं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. परंतु तसं जरी असलं तरी सुद्धा भाऊंनी स्वतःला जे पटेल तेच त्यांनी केलेलं आहे. लोहियाजींचं म्हणणं असं होतं की संयुक्त महाराष्ट्राची चळवळ ही एक भाषिक प्रांताची चळवळ आहे, तेव्हा त्या भाषिक प्रांताच्या चळवळीची मर्यादा त्या चळवळीला आहे, अशा पद्धतीचं लोहियाजींचं मत जे होतं ते निळूभाऊंनी त्याला मान्यता दिली नाही, तर ती एक संस्कृतीची चळवळ आहे अशा पद्धतीचा एक व्यापक विचार भाऊंनी मांडलेला होता. निळूभाऊ अभिनेते म्हणून किती मोठे होते हे सगळ्यांना ठाऊक आहेच. 5 दशकं म्हणजे 50 वर्ष मराठी रंगभूमीवरती आणि चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका केल्यात. भारतीय चित्रपट आणि रंगभूमीच्या इतिहासामध्ये इतका दीर्घ रंगप्रवास असणारा नट हा विरळाच म्हणावा लागेल. कला पथकातल्या स्वलिखित नाटकांपासून ते अगदी 1998 मध्ये श्याम मनोहरांच्या प्रेमाची गोष्टपर्यंत निळूभाऊंनी अनेक नाटकांमधून भूमिका केल्या. महाराष्ट्रामधल्या बहुतेक सगळ्या खेड्यापाड्यांमध्ये म्हणजे तालुक्यांमध्ये आणि शहरांमध्ये तर ते गेलेच, पण अनेक खेड्यांमध्ये जाऊन त्यांनी भूमिका केलेल्या आहेत. विदर्भापासून कोकणापर्यंत सगळीकडे ते फिरले. अफाट अशा पद्धतीची लोकप्रियता भाऊंना लाभलेली आहे. म्हणजे भाऊ येणार आहेत असं जर कळलं तर निळूभाऊंच्या आगमन होईपर्यंत, म्हणजे त्यांच्या आगमनाची वर्दी लागल्यानंतर ते येईपर्यंत मध्यरात्रीपर्यंत त्यांच्या स्वागतासाठी लोक अक्षरशः त्यांची वाट पाहत असत अशी, आणि त्यांच्या स्वागताला तुफान गर्दी होत असे. हे अगदी परवा म्हणजे त्यांच्या शेवटच्या टप्प्यामध्ये गोष्ट छोटी डोंगरा एवढी या चित्रपटापर्यंत हे सगळं सुरू होतं. तुम्हाला सांगायला हरकत नाही भाऊंची उठबस किती स्तरांमधल्या लोकांमध्ये होती, वेगवेगळ्या स्तरांमधली. म्हणजे अगदी टॅक्सी ड्रायव्हर असेल, ट्रक ड्रायव्हर असेल, क्लीनर असेल, विडी कामगार असेल आणि उद्योगपती असतील, श्रीमंत नवकोट नारायण असतील, अशा सगळ्या माणसांकडं त्यांचा राबता होता. त्या सगळ्या माणसांचा भाऊंकडं राबता होता. आपली कामं घेऊन काही लोक त्यांच्याकडे येत असत, काहींच्या मागण्या त्यांच्याकडे असत. पुण्यातल्या त्यांच्या बंगल्यामध्ये रोज कार्यकर्ते मुक्कामाला असतच अशी स्थिती होती. म्हणजे त्यांची लोकप्रियता आणि राजकारणामधली समज भारतामधल्या फार थोड्या नटश्रेष्ठांकडे असेल असं म्हणायला पाहिजे. महाराष्ट्रामधल्या कोणत्याही मतदारसंघामध्ये जर ते उभे राहिले असते निवडणुकीसाठी तर प्रतिस्पर्ध्याचं डिपॉझिट जप्त करून ते निवडून आले असते, इतकी अफाट लोकप्रियता भाऊंची होती. पण अशी लोकप्रियता त्यांनी राजकीय स्वार्थासाठी वापरली नाही. काँग्रेस, भाजपा, शिवसेना किंवा राष्ट्रवादी काँग्रेस, रिपब्लिकन पक्ष, बहुजन समाज पक्ष अशा सगळ्यांचं राजकारण भाऊंनी कोळून प्यायलेलं होतं. म्हणजे कांचीराम आणि मायावतींना उत्तर प्रदेशामध्ये एकेकाळी अफाट यश मिळालेलं होतं, तेव्हा ही माणसं तळागाळातून वर आलेली आहेत आणि त्यांच्या हाती सत्तेची सूत्रं गेलेली आहेत असं जेव्हा त्यांना कळलं तेव्हा त्यांना अतिशय आनंद झालेला होता. अगदी शरद जोशींसारखा बुद्धिमान शेतकरी संघटना प्रमुख होता, त्यांचे विचार ऐकून भाऊ हे प्रभावित झालेले होते. पण त्यांच्या राजकीय तडजोडी ज्या होत्या, म्हणजे शरद जोशींनी पुढच्या काळामध्ये काही राजकीय तडजोडी ह्या प्रत्येक नेत्याला कराव्याच लागतात, त्या त्यांनी केल्या आणि त्याच्यामुळं भाऊ त्यांच्यावरती नाराज झालेले होते. समाज जीवन आणि राजकारणाची इतकी अचूक माहिती असलेला अभिनेता हा भारतामध्ये, जगामध्ये सुद्धा सापडणं, म्हणजे भारतामध्ये तर सोडाच पण जगामध्ये सुद्धा अगदी बोटावरती मोजण्या इतके लोक सापडू शकतील अशी स्थिती आहे. नंतर शेवटच्या टप्प्यामध्ये तर अभिनय हा त्यांचा पार्ट टाइम बिझनेस झाला आणि त्यांनी पूर्ण वेळ सामाजिक कार्यकर्ता म्हणून स्वतःला वाहून घेतलेलं होतं. निळूभाऊंना सामाजिक कार्यामध्ये रस का होता, म्हणजे माणूस म्हणून असलेले त्यांचं मोठेपण नेमकं कशामध्ये होतं, नाटक सिनेमातल्या त्यांच्या भूमिका प्रेक्षकांना कशामुळे आवडत असत,
चित्रपटामध्ये खलनायक असून सुद्धा त्यांना एवढी लोकप्रियता कशी लाभली, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी मी जनामनातला माणूस निळू फुले हे पुस्तक लिहिलेलं आहे. या पुस्तकातून या सगळ्याचा शोध मी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. निळूभाऊंचं व्यक्तिमत्व त्याच्यातून रेखाटण्याचा प्रयत्न मी केला. याच्यामध्ये निळूभाऊंच्या रंगकर्मी म्हणून असलेल्या कारकिर्दीचा उल्लेख आहे. त्याचप्रमाणे राजकारणी किंवा सामाजिक कार्यकर्ता म्हणून राजकारणाला त्यांनी जो पाठिंबा दिला ज्या राजकीय नेत्यांना, म्हणजे अगदी उदाहरणच द्यायचं झालं तर बार्शीला ते दिलीप सोपल यांच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी दिलीप सोपलांच्या अनुपस्थितीमध्ये आलेले होते, कारण दिलीप सोपलांची एक भूमिका त्यांना पटलेली होती आणि दिलीप सोपलांनी त्यांना एकेकाळी मदत केलेली होती. तर अशा पद्धतीची उदाहरणं खूप सांगता येण्यासारखी आहेत. तर या सगळ्यांचा उहापोह जो आहे तो त्या पुस्तकामध्ये केलेला आहे. त्यांनी ज्या राजकीय नेत्यांच्या भूमिका केलेल्या आहेत त्या राजकीय नेत्यांच्या भूमिकांमधलं त्यांचं कौशल्य हे तर वाखाणण्याजोगं होतंच, परंतु त्यांनी काही नाटकांमधून राजकीय नेत्यांच्या भूमिका केल्या आणि त्या राजकीय नेत्यांच्या भूमिकांमुळं त्यांची नाटकं धो गाजली, तुफान चालली. अगदी सोलापूर जिल्ह्यामध्ये अकलूज आणि करमाळा भागामध्ये त्यांच्या राजकारण गेलं चुलीत या नाटकाचे इतके प्रयोग झाले की त्यांनी तिथल्या स्थानिक राजकीय नेत्यांच्या लकबी ज्या आहेत या त्या नाटकामध्ये वापरलेल्या होत्या. अशा पद्धतीच्या क्लृप्त्या त्यांनी केलेल्या आहेतच. त्याचा उपयोग हे नाटकं धो चालण्यामध्ये झालेला आहे. त्यांच्याविषयी खूप काही बोलता येण्यासारखं आहे. मनाने अतिशय मोठा असलेला, लोकप्रियता लाभलेला अशा पद्धतीचा हा नट, अभिनेता, साधा माणूस, रंगकर्मी पुढच्या काळामध्ये भारतामध्ये जन्माला येणं हे मला वाटतं थोडीशी अवघडच गोष्ट आहे. त्यांच्यासारखा तोच असं निळूभाऊंच्याबद्दल म्हणता येईल.